जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जाता पंढरीसी. काल मस्त आराम झाला दीदीकडे पुण्याला. म्हणजे मग त्या आम्ही काल खरेदी पण केली. ते सँडल घेतल्या वगैरे, बॅग ओझं कमी केलं, रेनकोट तिथंच ठेवले, शूज तिथंच ठेवले दीदीकडे. आणि आता आज सकाळी आम्हाला पहाटे निघायचं होतं. मग आमच्या विहीनबाई छायाबाई देशपांडे जावयाची आई मग त्या म्हणल्या की मी पण येते सासवडपर्यंत वारीला. चला बाबा, आमचं काही म्हणणं नाही. मग छायाताई, आम्ही सगळे, ज्ञाना म्हणजे ज्ञानेश्वर गादेवार नरसीचे, तो माझ्यासोबतच होता ना. मग आम्ही सगळे हडपसरला गेलो. दीदीनं मग ते चॉकलेट गोळ्या आणल्या होत्या वारकऱ्यांना वाटण्यासाठी, एक सेवा म्हणून. आणि मला बरंच वाटलं की बा जावाई आणि लेकीच्या हातून काहीतरी वारकऱ्यांना त्यांची सेवा घडावी, चांगला उद्देश होता. मग ते हडपसरला दोन दिंड्या जातात. एक तुकाराम महाराजाची जाते हडपसरवरूनच, ती लोणी मार्गे, लोणी काळभोर मार्गे अशी प्रस्थान करते. आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची दिंडी माऊलींची खालून सासवड दिवे घाटातून मग पुढे जाते पंढरपूरकडे. मग त्याचा पुढे संगम होतो दोन्ही दिंड्यांचा, ते आपण पुढे बघणारच आहोत. तर मग आम्ही तिथं ते गेलो सकाळी सकाळी. मग ते पूर्वानी आणि ऋषीने ते सगळे चॉकलेट वगैरे वाटले, सेवा केली तेवढीच. आणि मग त्यांचा निरोप घेतला. आम्ही निघालो पुढे. मग शंकर पाटील नंदगावचे आमचे, अनिताताई, त्यांच्या मिसेस, मी, अश्विनी, आमच्या छायाताई, विहीनबाई, मग आम्ही निघालो. या छत्रीचं तसं काही प्रोव्हिजन नाही आहे, पण आपल्या लोकांना आपल्या दिंडीची ओळख कळावी आणि या गर्दीतही या भवसागरात आपला वारकरी सोबत राहावा म्हणून ही छत्री आणि हा आनंद. शंकर पाटील नंदगावचे आमचे, अनिताताई, त्यांच्या मिसेस, मी, अश्विनी, आमच्या छायाताई, विहीनबाई, मग आम्ही निघालो. पुढे गेल्यानंतर नवनाथ गुरुजींची आमची भेट झाली. नवनाथ गुरुजी कौटिकवार नरसीचे, ते पण आता आम्ही जरा सगळे पांगलो होतो ना आदल्या दिवशी, सगळे मुक्कामाला इकडे तिकडे गेलो होतो. मग आम्ही हळूहळू एकमेकांना कॉन्टॅक्ट करीत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. एक दानत माणसाच्या आयुष्यामध्ये असावी, म्हणजे सेवा धर्म असावा, तुमची भावना असावी, तुमची भक्ती असावी, श्रद्धा असावी. त्याचं पूर्ण रूप जर तुम्हाला बघायचं असेल तर ते वारीमध्ये बघायला मिळतं. आम्ही हडपसरपासून फुरसुंगीपर्यंत जेव्हा आम्ही जात होतो तेव्हा अनेक जण, मी तर म्हणतो ना की तुमची ऐपत असो वा नसो, तुम्ही गरीब आहात, श्रीमंत आहात, तुम्ही व्यावसायिक आहात, नोकरीवाले आहात, काही मॅटर नाही, तुम्ही काही सेवा करत आहात का, हा सगळ्यात भाव महत्त्वाचा आहे. तुम्हाला मी कालचा एक किस्सा सांगतो. आम्ही पुण्यामध्ये प्रवेश करत होतो, त्या संगमवाडीवरून पुढे आलो. 2 लहान मुलं ते एका पिशवीमध्ये शेंगदाणे देत होते. लहान मुलं मुठभर शेंगदाणे देत होते. त्यांनी मला मुठभर शेंगदाणे दिले. मी बघितले त्या मुठीमध्ये 7-8च असतील शेंगदाणे, पण त्यांनी दिले है ना. मग लगेच आमच्या अश्विनीला पण त्यांनी मुठभर शेंगदाणे दिले. तसा दुसरा एक आमचा वारकरी होता, त्याला पण त्यांनी मुठभर दिले. त्या वारकऱ्याने काय करावं, ते हात मागं घेतला आणि दुसरा हात समोर केला. ते म्हणे दिले न हो काका, तुम्हाला माऊली तुम्हाला दिले न हो म्हणे. तरी पण त्या बिचारानं, त्या बाळानं पुन्हा एक मूठ त्याच्यावर रिकामी केली. ते एक 7-8 हे 7-8 16. प्रश्न त्याचा नाही आहे. म्हणजे देण्याची दानत तुमच्याकडे जर असेल ना तर तुम्ही मोठे आहात. आणि भगवंताच्या, आता आपण हे म्हणतो ना मनुष्य जन्म, याचा 84 लक्ष योनींचा फेरा, मग त्याच्यानंतरचा मनुष्य जन्म,
मग त्यात आपण काय करायला पाहिजे, आपला जीवनाचा उद्देश काय पाहिजे, हे सगळं जर शोधायचं असेल तर वारी केली पाहिजे. वारीमध्ये कळतं की आपण वारीमध्ये अखंड नामस्मरण चालू असतं. आणि हा जन्म नामस्मरणासाठीच मिळालेला आहे. तुमच्याकडे किती पैसा आहे, किती संपत्ती आहे, तुम्ही किती मोठे आहात, तुमच्याकडे पॉवर किती आहे, कुछ नाही. तो एक आहे परमात्मा, त्याचं नामस्मरण ही तुमची बँक आहे. ही ती जेवढी मजबूत असेल तेवढे तुम्ही पुढे जाल. आम्ही फुरसुंगीला गेलो. फुरसुंगीला मग छानपैकी तिथं पण माऊलींचं एक विश्रामाचं ठिकाण आम्हाला दिसतं समोर गेल्यानंतर, की माऊलींचा विश्राम म्हणजे विश्रांती तिथे असते माऊलींना. त्याच्यानंतर पुढे गेलो आम्ही, बरंच पायी 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 ते सगळं मार्केट बघितलं. फुरसुंगीचं मार्केट साड्यांसाठी फार प्रसिद्ध आहे, कपड्यांसाठी खास करून. लोक खूप दुरून दुरून त्या मार्केटमध्ये येतात हे आम्ही ऐकून होतो. आणि आम्ही जाताना पाहत होतो मोठी दुकानं, पण त्या दिवशी ती बंद होती. म्हणजे अर्थातच वारीचा दिवस असल्यामुळे ते पण लोक सेवेमध्येच होते, दुकानं बंद होती. पण मार्केट खूप मोठं आहे फुरसुंगीचं, हे आम्ही त्या ठिकाणी पाहिलं. पुढे गेलो आम्ही तर आम्हाला ज्या ठिकाणी मुक्काम सांगितला होता नाश्त्यासाठी, एकादशी होती त्याच्यामुळे आम्हाला काय फार खायचं नव्हतंच. एकादशीला आम्ही तिथे आम्हाला जिथं मुक्काम सांगितला होता ते आम्ही बघत गेलो. आणि एक छानपैकी असं मस्त घर होतं. आम्ही तिथे गेलो, आम्हाला मग जरा सेवा केली. आता जे लोक अगोदर प्रसाद घ्यायला बसले होते, फराळ घ्यायला, त्याला आम्ही मग फराळ वाढला, पाणी दिलं, थोडी सेवा केली. सेवा करायला पाहिजे, आपण कुठेही करायला पाहिजे. उष्टे काढले पाहिजेत, ताटं जमा केली पाहिजेत, वाढलं पाहिजे, स्वच्छ केलं पाहिजे, झाडलं पाहिजे. हे सगळी सेवा आपण करावी, नित्यनूतन करावी. तर आम्ही ते पण केली तिथे. नंतर मग आम्ही वाढून घेतलं. आता बघा, तुम्ही सेवा केली की नाही, मग तुमच्यासाठी कोणतरी करणारच ना. मग आम्ही केली असं आम्ही, आता ठीक आहे तुम्ही दादा तुम्ही बसा म्हणे. आम्ही बसलो की ते बिचारी दोघं जण जे मूळ स्वयंपाकी होते त्या कार्यक्रमाचे तेच आले वाढायला आम्हाला. म्हणजे दादा तुम्ही बसा, तुम्ही घ्या. म्हणजे बघा, आपण थोडंसं दिलं की लगे भगवंत आपल्याला पुन्हा भरभरून देतो. मग एक मोठं घर होतं तिथं. आमचे ते वास्कर महाराज ज्यांच्या दिंडीमध्ये आम्ही होतो, त्यांचं स्वागत झालं, सत्कार झाला, त्यांना आहेर वगैरे केला त्या ह्यांनी. मी सहज विचारलं त्यांना की बा हे कोण आहे, म्हणजे कोणाचं घर आहे. तर मला कळलं की द्वारकादास अशी एक त्यांची सिरीज आहे बघा दुकानांची. महाराष्ट्रामध्ये त्यांची 64 दुकानं आहेत, 64. त्यांचा मालक, त्या दुकानाचा मालक म्हणजे ते सेठ होते तिथले. मग आम्ही त्यांच्याशी बोललो, भेटलो. त्यांनी सगळ्यांना रेनकोट दिले भेट म्हणून, पावसापासून बचाव करण्यासाठी वगैरे. नाश्ता वगैरे झाला, आराम झाला आणि पुन्हा मग आम्ही निघालो दिवे घाटाकडे. आता खरा टास्क जो आहे ना तो आता होता, तो घाट चढणे. आपण आत्तापर्यंत आम्ही तर ते बातम्यामध्ये बघितला, ड्रोन शॉटमध्ये तो घाट बघितला, हे भरून जाणारी पब्लिक, वारकरी, दिंडी, तो गजर सगळं बघितलं. तो आता आम्हाला प्रत्यक्ष अनुभवायचा होता. आता आम्हाला त्यातलं काहीच माहीत नाही, घाटही माहीत नाही आपल्याला काय चढायचं. मग कुणी सांगते की पुढे पाणी कमी भेटते, पाणी भेटत नाही, थोडंसं 1-2 पाण्याच्या बाटली सोबत ठेवा म्हटले तुम्ही. मग आम्ही पाणी पाण्याची बाटली सोबत ठेवलो. कोणी म्हणलो की नाश्ता, आज एकादशी आहे, घसा कोरडा पडते, तर तुम्हाला आवश्यकता आहे, खूप चढ आहे, असं सगळ्यांच्या बोलण्यामध्ये. आणि आम्हाला सासवडचा घाट चढणार म्हणजे की तिथं आम्हाला थोडासा पाऊस लागला. चढताना पाऊस होता आणि थोडंसं समोर गेले की पाऊस संपला पाऊस आणि गरमी सुरू झाली. तुम्हाला काय सांगावं, इतकी गर्दी होती त्या सासवडचा घाट चढताना की अक्षरशः आपण चालतच नव्हतो. आपल्याला एकमेकांजण असं ढकलत आम्ही पुढे चालत होतो. म्हणजे हा पाय उचलायचा, त्या समोरच्या पायावर जवळ पाय ठेवायचा. इतकं हळूहळू आम्ही सासवडचा घाट चढत राहिलो पुढे. माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. पण त्यामध्ये आम्ही असं बऱ्याच म्हणजे अशा गोष्टी दिसल्या आम्हाला की अरे आपण तर नुसतं चाललो तर एवढं थकायलो. काही जणांच्या जवळ ओझं होतं डोक्यावर,
ते ओझं घेऊन चालत होते. काही जण खूप वयस्कर होते, ते चालत होते काठी घेऊन. काही जणांच्या पाठीवर बाळ होतं छोटंसं, ते बाळ घेऊन चालत होते. त्यावेळेस वाटलं आपण स्वतःलाच का एवढं असं समजलं की आपल्याला चढणं होणार नाही म्हणून. आळंदीला पाऊस होता, म्हणजे थोडा थोडा झिमझिम पाऊस होता. आळंदीपासून पाऊस आम्हाला बाहेर काढेपर्यंत होता आळंदीच्या. तिथून पुण्यापर्यंत सावली होती. छान असं मस्त वातावरण, हेल्दी, ऊन नाही पाऊस नाही काही नाही, छान अगदी. आम्ही मुक्कामाला थांबलो त्या दिवशी सुद्धा आभाळ 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 आभाळ. आम्ही आता आज सासवडकडे निघालो तरी पण आभाळ 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 आभाळ. तिथं मात्र पाऊस आला आणि त्यांनी आम्हाला भिजवलं आमचे रेनकोट काढेपर्यंत वगैरे. आम्ही रेनकोट घातले की पाऊस बंद झाला. मग पुन्हा सुरू झाली आमची चढाई त्या घाटामध्ये. तेव्हा मात्र ऊन आलं, गरमी थोडीशी होऊ लागली, श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. गर्दी असे चिटकून एकमेकांना लोक, इतकी गर्दी, तोफा गर्दी. आणि आम्ही चालत 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 म्हणजे काय आम्हाला दिसतच नव्हतं पुढचं. फक्त पुढच्यानी पाय उचलला की तिथं आपला पाय ठेवायचा एवढंच माहीत होतं आम्हाला. आणि तो घाट अर्धा झाला काय, पाव झाला काय, पूर्ण झाला काय, आम्हाला काय त्याचा पत्ता लागला नाही. एक छान अनुभव आम्हाला त्या वारीचा या निमित्तानं. आता घाट खूप अवघड आहे, चढायला खूप मोठा आहे, खूप अंतर आहे, ह्या सगळ्या गोष्टी झूट आहेत बघा. आम्हाला कळलंच नाही मुळात की घाट किती लांब आहे, किती उंच आहे आणि किती अवघड आहे. आपलं ठरलं होतं पुढच्यानी पाऊल उचलला की तिथं आपला पाऊल ठेवायचा, संपलं. इतकंच होतं आमच्यासाठी, तेवढंच होतं टास्क. हां, मध्यंतरी मात्र माऊलींच्या पालखीचे ते हे होते बैल, ते मात्र आम्हाला धावताना दिसले बॉस. काय उंच बैल होती, आपल्याकडचे सारखे नाहीत, असे मोठे शिंग, पांढरे शुभ्र, म्हणजे ऋषित्व ज्याला म्हणतो की नाही आपण, सुचित्व, ऋषित्व, हे सगळं त्या बैलांच्या अंगी पाहायला मिळालं. इतके सुंदर बैल असे मधून धावत धावत गेले. मग आम्ही त्यांना वाट करून दिली, ते गेले. आम्ही असं करत करत वर गेलो आणि जेव्हा आम्ही पोचलो तिथे आता आकर्षण काय असतं, त्या घाटावर असणारी पांडुरंगाची मूर्ती, हे आकर्षण. आम्ही ते टीव्हीमध्ये पाहिलं होतं. मी म्हटलं ते आहे कुठं बाबा, इथं तर दिसत नाही, इथं दिसत नाही, इथं. आणि आम्ही जसंही आता घाट संपत आला म्हटलं की ती मूर्ती दिसली आम्हाला. काय खरं विलोभनीय दृश्य. पुणे साठी वाची सुंट बरे दर्शन घेतलं, असं वाटू लागलं की ती मूर्ती विश्वास देत आहे आम्हाला की चला मी आहे सोबत तुमच्या, अभी बहुत चलना बाकी है. आम्ही वर गेलो, तहान लागली होती खूप, आमच्याकडे पाणीच नव्हतं. त्या हॉटेलवरनं पाण्याच्या बाटल्या घेतल्या, पाणी पिलं. आमचे लोक इथं सुद्धा आम्ही विसरून गेलो, म्हणजे चुकून गेलो आम्ही सगळे. पुन्हा कुठतरी फुटू गेलो आम्ही. मग आमचे बालाजी सावकार कुटुरवार आणि अनिताताई नरसीच्या, त्यांना फोन केला, त्यांचा फोनच लागणार. ते म्हणले महाराज आम्ही मागायचं आहेत, महाराज आम्ही मागायचं आहेत. नवनाथ सावकार कौटिकवार, त्यांना फोन केला, ते म्हणले मी पुढे आहे. आता मला कळत नव्हतं की मी कुठं आहे, ते मागे हे पुढे आहेत. तर ज्ञाना आमच्या सोबतच होता, शंकर पाटील आणि ते अनिताताई नंदगावच्या, त्या पण कुठेतरी मागे, म्हणजे काही संपर्कच होत नव्हता आमचा. आणि काय झालं, जिओ जे आहे ना, जिओचं नेटवर्क वारीमध्ये कुठंही कामाचं नाही. म्हणजे मी त्या कंपनीबद्दल बोलत नाही बरं का, कंपनीबद्दल मला बोलायचं नाही आहे, पण इतकं म्हणजे वेस्ट आहे ते. आयडिया चालू लागलं, एअरटेल चालू लागलं, पण जिओ ठप्प, हालत सुद्धा नव्हतं ते. तर मग ते काय, आमच्याकडे जिओ, त्याच्याशिवाय पर्याय नव्हता. मग पाणी पिऊन आम्ही समोर गेलो की एका डिवायडरवर आम्हाला नवनाथ सावकार कौटिकवार दिसले. गुरुजी मस्त बसले होते. म्हणलं गुरुजी चला चला चला, अरे वा माऊली माऊली माऊली. मग तिथं आम्ही थोडा थांबलो. मग आमचा सगळा ग्रुप एकत्र केला आणि मग पुढे आम्ही 9-10 जणांचा आमचा जो ग्रुप आहे तो पुढे चालत चालत चालत, खूप लांब आहे हो सासवड. आम्हाला असं वाटलं की घाट चढला की सासवड आहे, असं नाही, खूप लांब आहे, खूप लांब. मग आम्ही ते करत 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 आम्हाला एक ठिकाण दिलं होतं त्यांनी, एक मॅप आमच्या वास्कर महाराजांनी जे आहे ते आम्हाला लोकेशन पाठवलं होतं सासवडचं.
तर ते लोकेशन शोधत आम्ही गेलो. गाव पुढेच राहिलं, अलीकडच्या माळावरच ते लोकेशन आम्हाला म्हणजे दिशा दाखवत होतं. मग आम्ही तिथे आम्हाला वाटलं इथंच असेल. आता हे माळ दिसत होता, असा माळ दिसत होता, आम्हाला वाटलं त्या माळावरचं आपलं ठिकाण आहे. मग त्या राहुट्या, त्या पाली, ते ठोकायचं काम चालूच होतं. आम्ही साहेब गेलो त्या रस्त्यापासून 2-2.5 किलोमीटर पाण्याची टाकी दिसली. त्याच्या मागं गेलो, तिथं एवढा मोठा माळ सगळा. मग तिथं ते बघितलं तर मग तिथं आमची गाडी दिसली. मला आले हे ठिकाण आलं म्हणलं आपलं. पण म्हणजे व्यवस्था जर म्हणायची असेल तर वारीमधली आता सासवडला पुन्हा एक उद्याचा मुक्काम आहे. सासवडला वारी जर म्हणायचं असेल, समजा आपल्याला अनुभव घ्यायचा असेल वारीचा, तर सासवडचा घाट जसा अवघड आहे म्हणतात तसा तो अवघड नाही आहे. विठ्ठल नामाच्या गजरामध्ये तो घाट कधी निघून जातो कळत पण नाही तुम्हाला. किती अंतर आहे म्हणतात 32 किलोमीटर वगैरे आहे. झूट आहे हो, कळतच नाही 32 किलोमीटर आहे ते. तुमचे पाय सांगतात ना तुम्हाला 32 किलोमीटर आहे का 35 आहे ते. पण इतकी ऊर्जा पांडुरंग आपल्याला देतात. माऊली प्रत्यक्ष सोबत आहेत आपल्याला घाबरायचं काय कारण आहे. फक्त तुम्ही निष्ठेनं श्रद्धेनं त्याच्यामध्ये चाललं पाहिजे. रामकृष्ण हरी म्हणलं पाहिजे आणि पुढे पुढे जात राहिलं पाहिजे. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा. खरंच सुख आहे बरं काय वारीमध्ये. तर आपण आता आज सासवडलाच मुक्काम करणार आहोत. पावसाचा अंदाज आहे, बहुतेक रात्री पाऊस येईल असं दिसत आहे. आणि माऊलीचा मुक्काम जवळच. आता बघा आमची दिंडी माऊलीच्या समोर 7वी वास्कर महाराजांची दिंडी, म्हणजे आमच्या अवतीभोवतीच माऊलींचा मुक्काम आहे हे आम्हाला कळलं होतं. फक्त आता आम्हाला ते शोधायचं आहे. रात्री आम्ही जाऊन शोधू आणि ते सापडलं की आम्ही तुम्हाला पण दाखवू. आणि उद्याचा मुक्काम हा सासवडमध्येच आहे. तर उद्याच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे. काय झालं आहे, माझं 16 सोमवारचं व्रत चालू आहे. त्याच्यातला हा 12वा सोमवार आपल्याला सासवडमध्ये करायचा आहे. देवाला नैवेद्य दाखवायचा आहे महादेवाला. इथं महादेवाचं मंदिर आहे म्हणे. आणि सासवडला हे कसं करायचं आता, स्वतः 16 सोमवारचा स्वयंपाक करायचा, स्वतः जे चुरम्याचा लाडू करायचा आणि देवाला नेऊन दाखवायचा. म्हणजे याच्यासाठी घर पाहिजे. तर मी सहज केशवदादाला म्हणलं आमच्या गंगाखेडच्या की केशवदादा वारीला चाललो होतं, आम्हाला असं असं कोणाचं घर आहे का तिथं सासवडला तुझ्या ओळखीतलं वगैरे, लायन्स क्लबचं वगैरे. त्यानं मला थांबला, मी तुला नंबर पाठवतो, मला प्रमोद कुलकर्णींचा नंबर. आणि त्यांनी नंबर पाठवला. तू त्यांना बोल म्हणे की आपण ते हे करू म्हणे. तर हे झालं एक. आणि दुसरं म्हणजे काय, आमच्या छायाताई ज्या आहेत ना विनबाई, त्या म्हणल्या की हिची अक्षदाची मावशी म्हणजे मोठ्या सुनेची मावशी ती सासवडला असते, आपण त्यांच्याकडे जाऊ बरं काय, आणि आपली सोय होऊन जाते. म्हणून छायाताई सोबत आल्या होत्या माझ्या सोमवारसाठी आणि 1 दिवसाच्या वारीसाठी. आणि केशवदादांनी सांगितलं की प्रमोद कुलकर्णी तिथं आहेत आणि त्यांना तू फोन कर, ते तुला मदत करतील. तर हे दोन्ही एकच होते, हे वेगळे नव्हते. आणि त्यांचं जे मंदिर होतं कृष्णाचं मंदिर, मुरलीधर मंदिर, तर त्या मंदिरात ते राहत होते सासवडला. तर आता संध्याकाळी त्यांच्याकडे जायचं आहे, त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडे थांबायचं आहे. आणि उद्या आपल्याला सोमवारचं जे 16 सोमवारचं व्रत आहे ते पुढे न्यायचं आहे, नैवेद्य करून महादेवाला दाखवायचं आहे. तर ह्या सगळ्या बाबतीमध्ये आपण उद्याच्या आपल्या व्लॉगमध्ये हे बघूया की कोणतं महादेवाचं मंदिर आहे. तिथं संगम आहे सासवडला, सोपान काकाचं मंदिर आहे, पुण्यभूमी आहे सासवड म्हणजे. तर ती कशी आहे, कसं नगर आहे हे आपण उद्याच्या व्लॉगमध्ये बघूया. तोपर्यंत रामकृष्ण हरी.